हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। भारतातील तरुणांची झेप अंतराळापर्यंत, तरुणांसाठी राष्ट्र प्रथम हाच सर्वोच्च मंत्र। तरुण हा देशाची सर्वात मोठी ताकद, मैसूरमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान। डिलिमिटेशनमुळे तमिळनाडूचं नुकसान होणार, डिलिमिटेशन हे आरएसएस आणि भाजपचं कारस्थान। राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। दादर टीटीमध्ये आढळले उघडे मॅनहोल, न्यूज 18 मराठीने बातमी दाखवताच पालिकेची टीम घटनास्थळी, मॅनहोल भोवती लावले बॅरिकेड्स। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, जलद लोकल धीम्या मार्गावरून धावणार। विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, चंद्रपुरात इरई नदीला पूर, कोल्हापुरात राधानगरी धरण ओव्हरफ्लो। कुलगाम हल्ल्यात लष्करचा दहशतवादी लतीफ संशयाच्या भोवऱ्यात, 250 जणांमधून 2 हिंदू मजुरांना नाव विचारून गोळ्या घालून हत्या, लतीफच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम। आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच मिळाली 7 गोल्ड मेडल, 13 सुवर्ण पदकांसह भारत पदक मालिकेत 4थ्या स्थानावर। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। दादर टीटी परिसरात उघडे मॅनहोल आढळून आलेत। मॅनहोल भोवती कोणतेही बॅरिकेटिंग नाहीये। पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। तर कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही हा निष्काळजीपणा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर या सगळ्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले। मी सध्या उपस्थित आहे दादर टीटी या परिसरात। दादर या टीटी परिसरात आपण पाहू शकतो संपूर्ण मोठ्या प्रमाणात जो आहे तो रहदारीचा हा संपूर्ण परिसर मानला जातो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहे ते ये जा करत असतात आणि रस्त्याच्या मध्यभागी जो मॅनहोल आहे हा पूर्णपणे उघडा आपल्याला पाहायला मिळतो आहे का। विशेष म्हणजे सर्वात गंभीर बाब म्हणजे मॅनहोल भोवती कोणतीही प्रकारची बॅरिकेडिंग आणि चेतावणीचं फलक जे आहे ते लावण्यात आले नाही आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। पण ती सुरक्षा व्यवस्था देखील यातील रहिवासी किंवा येथील दुकानदारांनी थेट झाडाची फांदी टाकून आणि त्याचबरोबर बाजूला दगड लावून जे आहे ते ह्या ठिकाणी सुरक्षा केलेली आहे। कारण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते, वाहनांची ये जा असते। या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये म्हणून एका सजग नागरिक म्हणून एका दुकानदाराने ह्या संपूर्ण परिसरात फांदी त्याचबरोबर दगड जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। पण अगदी जेव्हा सकाळच्या सत्रात देखील हे अर्धच मॅनहोल हा ते उघडं होतं, त्यानंतर अनेक वाहनं जे आहेत ते ह्या वाहन गेल्यानंतर मॅनहोलच्या वाहनं गेल्यानंतर ते संपूर्ण मॅनहोल जे आहे ते आपल्याला आदळून बाजूला गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। पण विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात ही संपूर्ण घटना आहे। अनेक नागरिक ह्या ठिकाणाहून जात असतात, बीएसटीचे बस जात असतात, अनेक वाहनांना जे आहे ती आपली वाट लेफ्टमधून राईटकडे जाऊन जे आहे ती वाट काढावी लागत आहे, म्हणजे वाट वळून जावं लागत आहे। विशेष म्हणजे या मॅनहोलच्या बाजूला कुठलीही बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये, महानगरपालिकेकडून कुठली बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचा कर्मचारी देखील आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही। आणि दुसरी बाब म्हणजे जो मॅनहोल नंतर जे जाळी लावली जाते सुरक्षा जाळी, ती सुरक्षा जाळी ती देखील ह्या मॅनहोलमध्ये नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला मिळतं। याआधी देखील भर पावसात कुर्ला येथे घटना घडली होती, ती म्हणजे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे तेव्हा देखील महानगरपालिकेच्या कामांवरती आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबत जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता पुन्हा एकदा दादर टीटी या परिसरात आता आपल्याला मॅनहोल उघडे पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह श्रीकृष्णावटी, न्यूज 18 मराठी, दादर।
यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. घरांमधील पाणीही ओसरल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान पुरामुळे नागरिकांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय. काल चंद्रपूर शहराच्या ज्या लगतच्या नद्या होत्या झरपट आणि इराई या ज्या फुगल्या होत्या त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि चंद्रपूर शहरात लगत असलेल्या ज्या वस्त्या आहेत राजनगर असो किंवा आरवट असो रहमतनगर असो या ठिकाणचे शेकडो घरं आहेत ते पाण्याखाली होते. त्यामुळे एक पूर परिस्थिती निर्माण होती आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन केला गेला. त्या लोकांना बाहेर काढलं गेलं पण आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. महत्वाचं म्हणजे चंद्रपुरात आलेलं हे कालचं पूर आहे हे पूर नेमकं वर्धा नदीमध्ये जे बॅक वॉटर होतं त्या बॅक वॉटरमुळे इरे आणि झरपट याच्यामुळे याच्या पाण्यामुळे हा पूर निर्माण झाला होता. चंद्रपुरात जिल्ह्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं पाऊस जो आहे तो अत्यंत अल्प झालेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पावसामुळे हा पूर निर्माण झालेला नाही. त्यासोबतच इरे धरणाची दार उघडणार होती ती आतापर्यंत उघडली गेली नाही. त्याच्यामुळे कुठेतरी हा पूर जो आहे तो त्या यवतमाळमध्ये झालेला जो पाऊस होता मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला त्या पावसाचा जो वर्धा नदीचं पाणी होतं त्याच्यामुळे बॅक वॉटरमुळे चंद्रपूर जे शहरालगतच्या वस्त्या त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता पूर्णपणे परिस्थिती जे नियंत्रणात आहे. आता महानगरपालिकांनी आणि ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जबाबदारी आहे की त्या ज्या ठिकाणी पूर आला होता त्या ठिकाणी फवारणी करणे साफसफाई करणे स्वच्छता करणे किंवा हे करणं गरजेचं आहे. कारण या आता पूर उसळल्यानंतर पुन्हा रोगराईचं साथ येऊ शकते. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी ग्रामपंचायती महानगरपालिकेची सुद्धा आहे. हैदर न्यूज मराठी चंद्रपूर. दरम्यान उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होते. सध्या भीमा नदीत 1,06,000 इतका विसर्ग आहे तर नदीकाठच्या व्यसनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातले शेतकरी संकटात सापडलेत. सोयाबीन उगवलं नाही त्यामुळे मोठं नुकसान झालंय. सोयाबीन उगवलं नसल्याच्या 10,000 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. त्यातच दुबार पेरणीची वेळ निघून गेली त्यामुळे शेतात फक्त आता माती दिसतेय. अकोला जिल्ह्यात अनेक शेतं ही अशी उजाड झाली आहे. बोगस सोयाबीनमुळे शेतकरी हैराण झालाय. बोगस सोयाबीन उगवलंच नाही त्यामुळे काय करायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय. जिल्ह्याभरातील शेतकरी बोगस सोयाबीनच्या संकटाला सामोरं जातोय. कृषी विभागाला 10,035 तक्रारी प्राप्त झाल्या. 36,000 एकरवरती सोयाबीन उगवलेलं नाहीये. 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर सुद्धा 7,000 तक्रारींचे पंचनामे झाले. परिणामी नुकसान भरपाई मिळायला उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही वर्षाची आर्थिक वर्ष आता कसं निभू हे आमच्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आम्ही सरकारला मागणी करत आहोत की लवकरात लवकर आम्हाला मार्केट मध्ये देण्यात यावी व आमचे आता पुढचे नियोजन म्हणजे आता खरीप तर निघून गेलेला आहे पण रब्बीसाठी आम्हाला काही ना काही नियोजन करता येईल त्यानुसार आम्हाला काही ना काही मदत मिळण्यात यावी. नाहीतर आम्ही आमच्या सहपरिवार मुला बाळासह इतर शेतामध्ये आम्ही आम्हाला उपोषण सुरू करू. लवकरात लवकर आम्हाला मदत मिळत नाही. स्पॉट इन्शुरन्स आता इथं टकटक दिसून आलं ना किंवा शेतकऱ्याने वावरच काय टाकून दिले. कोणता शेतकरी त्याचं शेत कोरं ठेवत नाही काऊन की त्याच्या खरीपाच्या वर्षावर त्याची पूर्ण विस्त असते. पहिलेच तर अल निनोमुळे 1 महिना हंगाम पुढे गेला. 1 महिना गेल्यावर आता कसंही पेरण्यात आम्हाला तिथं निकृष्ट दर्जाच्या बियाण्याने त्या शेतकऱ्याचा धिंगाणा करून टाकला. म्हणून आमची गव्हर्नमेंटला अशी म्हणणे आहे की ज्या कंपन्या ज्या 14 कंपन्यांवर तुम्ही आता FIR दर्ज केले आहेत या कंपन्यांचे बियाणे या अकोला जिल्ह्यात किंवा मुर्तेड तालुक्यात या कोणत्याही दुकानात विक्रीत जर आले तर याला सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. या सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या संदर्भात आपण एकूण 12 कंपन्यांवर 14 ठिकाणी FIR पोलीस गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे बियाण्याच्या बाबतीत आतापर्यंत 457 दुकानांची आपण तपासणी केलेली आहे. कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही दिली तर आगामी हिवाळी अधिवेशनात दोषी कंपन्या ब्लॉकलिस्ट करण्यासाठी पावलं उचलली जातील असा इशारा आमदार हरीश पिंपळे यांनी दिलाय. बियाण्यांचे नमुने वेळेवरती तपासले गेले नाहीयेत ही चूक कृषी विभागाचीच असल्याचंही पिंपळे यांनी सांगितलंय. राज्यभरात बियाणं तपासणीच्या केवळ 4च प्रयोगशाळा आहेत त्यामुळे बियाण्यांचे नमुने हे वेळेवर तपासले जात नाहीयेत.
परिणामी जास्त प्रयोगशाळा गरजेच्या असल्याचं आमदारांनी सांगितलं. आयुक्त त्या कंपनीवाल्याच्या संपर्कात आहे, पण हे कागदोपत्री जे चालू आहे याले थोडा डिले होऊन राहिला. कारण मुळात चूक तर कृषी विभागाचीच आहे, कारण त्यांनी नमुने वेळेवर प्रयोगशाळेतून तपासून घेतले असते. 183 नमुने फेल आहे. मग आता 183 नमुने फेल असताना हे बियाणे कृषी केंद्रावर गेलं, शेतकऱ्यांनी घेतलं, पेरल्या गेले, म्हणून हा प्रश्न निर्माण झाला. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उशिरा केली होती. परंतु पेरणीनंतर बियाणं उगवलंच नाही, म्हणून दुबार पेरणी करावी लागली. मात्र दुबार पेरणीची वेळ निघून गेल्याने सर्व हंगामच वाया गेलाय. परिणामी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची गरज आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 मराठी, अकोला. बातमी आता गुजरातमधून आहे. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे. गुजरातमध्ये सतत पडणाऱ्या या पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. वाहनांचं सुद्धा पुराच्या पाण्यात नुकसान झालेलं आहे. तापी, डांग, सुरत, आणंद, छोटा उदेपूर, नर्मदा पाण्याखाली गेलेले आहेत. तापी असो वा डांग, सर्वत्र नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सुरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा यासारख्या अनेक भागात पाणी साचलंय. गुडघाभर पाणी आहे. नर्मदा जिल्ह्यात तर पाण्याचा जोरदार प्रवाह एका टँकरला वाहून घेऊन गेला. अनेक ठिकाणी लोक पाण्यातून आपली वाहनं कशी तरी ढकलत पुढे नेत आहेत. रुग्णालयं, रस्ते, निवासी वस्त्या आणि शाळांमध्ये सुद्धा पुराचं पाणी भरलेलं आहे. अनेक मार्ग बंद झालेत. विविध भागांमधला संपर्क तुटलेला आहे. काही तासांच्या पावसामुळे गुजरातच्या वडोदा या शहरातले रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक वाहनं बंद पडलेली होती. काही लोक पाण्यात अडकून पडलेली होती. परिसरातील एका रुग्णालयाभोवती तर पाणीच पाणी, म्हणजे अक्षरशः तळं साचलेलं होतं. रुग्णांना रुग्णालयात जायला सुद्धा पोहत जाण्याची परिस्थिती होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे.